नमस्कार मित्र हो. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सीएए वर बोलू काही. हे कवितेचे बोल संदीप करेच्या कवितेचे बोल नाहीत. तर हे सीएएच्या संदर्भात खरोखरच आज साध्या सोप्या भाषेत हा विषय समजून घेण्यासाठी आपण बोलणार आहोत आणि हे सर्व बोल आपल्याला साध्या सोप्या भाषेत सीए समजावण्याकरता राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत असणार आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. नेहमीप्रमाणे तुमच्याकडून साध्या सोप्या भाषेत आम्हाला हा विषय समजून घ्यायला आवडणार आहे. पण त्यापूर्वी काही प्रश्न जे आहेत ते थोडक्यात तुम्हाला अगदी विचारतो, म्हणजे तुम्ही त्याची सविस्तर आम्हाला स्वरूप समजवाल. हा सीए हे मुळात आला कशाला आणि याची अंमलबजावणी जी आज व्हायला लागली तर एवढा गदारोळ कशा करताय? तर हा कायदा नक्की आहे तरी काय? यातल्या तरतुदी थोडक्यात कशा आहेत? म्हणजे आणि पहिली गदारोळ कशा करता? पहिली प्रतिक्रिया मला त्याच्यावर अशी आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासातली जर सर्वात महत्वाची कुठली घटना असेल तर ती सीएची अंमलबजावणी आहे. याच्यात काही शंकाच नाही. त्यामुळे या विषयावर बोललं तर गेलंच पाहिजे. याचं कारण 4 वर्षापूर्वी संसदेत हा कायदा जेव्हा पारित करण्यात आला, त्याच्यानंतर कोरोना आला, अनेक अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली गेली होती आणि ती अंमलबजावणी आता यावेळेला सुरू झालेली आहे. परंतु याच्यामध्ये गैरसमज, समजापेक्षा गैरसमज आणि वास्तवापेक्षा भ्रम हा फैलवण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरं तर कलम 370 असेल, राम मंदिर असेल, जीएसटी असेल, हे सगळे वारसा हक्कानं आलेले असे प्रश्न आहेत आणि जे या विद्यमान सरकारला सोडावे लागलेले आहेत. खरं तर अयोध्येचा प्रश्न 550 वर्षापूर्वी सुटायला पाहिजे होता. सीएची अंमलबजावणी या देशात स्वतंत्र झाला तेव्हा लगेचच व्हायला पाहिजे होती. जीएसटी आपल्याकडे यापूर्वीच यायला पाहिजे होते. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु हे सगळे प्रश्न चिघळत ठेवले गेले. याचं कारण ती नकारात्मक मानसिकता या देशावर राज्य करत होती. एखादा देश समृद्ध झाला, सुपर पॉवर झाला, सामर्थ्यवान झाला, विश्वगुरु झाला, याचा अर्थ काय आहे? तर याचं दरडोई उत्पन्न वाढलं, त्याच्याकडचे जीडीपी वाढला, त्याच्या आर्थिक विकासाचा दर वाढला, त्याच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग हब मोठ्या प्रमाणावर आलं, परदेशी अनेक गुंतवणूक त्यांच्याकडे आली, परकीय गंगाजळी वाढली, रुपया डॉलरच्या संदर्भामध्ये वधारला. एवढंच आहे का? तर नाही. तर मला असं वाटतं एखाद्या समस्येकडे त्या देशाच्या नेतृत्वाची बघायची दृष्टी नेमकी काय आहे याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आणि मला असं वाटतं या सरकारची जी दृष्टी आहे ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे. ते चिडवत ठेवत नाही. मग सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा कलम 370 असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल आहे. ही एक प्रकारे अशी नांदी आहे की महासत्ता ही अपघाताने येत नसते, तर ती कठोर पावलांनी आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका दृढ संकल्पाने, एका दूरदृष्टीने येत असते. खरं तर या देशातून अनेक जणांना इथे रिझर्वेशन आहे, इथे करप्शन आहे, इकडे अस्वच्छता आहे, इकडे संधी मिळत नाही म्हणून जाणाऱ्यांची संख्या आहे. आणि त्याच्याला अग्रलेख देखील वृत्तपत्रांमध्ये येत जातात की बघा इतक्या भारतीयांना हा देश सोडून जायचा आहे, इथं टॅक्स स्ट्रक्चर असं आहे. हे सगळं एका बाजूला आणि या देशाचं नागरिकत्व आपल्याला मिळावं याकरता वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तडफडणारा एक मोठा समाज एका बाजूला, हे सगळं वास्तव आहे. त्यामुळे सीएची अंमलबजावणी ही काळाची गरज होती आणि माननीय गृहमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टपणे विधान केले आणि ते म्हणजे पत्थर की लकीर है, अब इसे बदला नहीं जा सकता. मला असं वाटतं हे अतिशय महत्वाचं विधान आहे. त्यामुळे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. पहिलाच जो आक्षेप आहे, अगदी अगदी निसंदिग्ध शब्दात मी तुम्हाला सांगतो, एनआरसी आणि सीएए यांच्यात कोणताही संबंध नाही. एनआरसी इज नॉट द इश्यू ऍट दिस पॉइंट. हे सगळं माननीय गृहमंत्र्यांनी आपल्याकडे स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्याचबरोबर इथे ज्या देशाचं नागरिकत्व ज्यांच्याकडे नाही असं समोर येणार, ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही आहेत, त्यांच्यासाठी गावाच्या बाहेर एक डिटेन्शन कॅम्प, पूर्वी जसं एखाद्या साथीचा रोग आला तर त्याला डिटेन वेगळं केलं जायचं किंवा कोरोना आल्यानंतर आपल्याकडे जसे त्याचे स्पेशल वॉर्ड काढले गेले होते, तसे या लोकांचे स्पेशल वॉर्ड काढून त्यांना कुठेतरी दूर जंगलामध्ये वस्तीला नेलं, अशी कुठलीही प्रोव्हिजन सीए मध्ये करण्यात आलेली नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे यामुळे कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलं गेलेलं आहे हे मनातनं काढून टाका. हे महत्वाचं अशा करताय स्वप्नीलजी, आज युरोपाची अवस्था तुम्ही बघा काय आहे. ओपन डोअर पॉलिसी ठेवल्यामुळे तिथं काय झालं मला सांगा. आज बेल्जियम मध्ये चर्चपेक्षा मशिदींची संख्या जास्त आहे. आज इंग्लंड मधल्या अनेक भागांमध्ये, बर्मिंगमला जाऊन बघा, अनेक भागांमध्ये तिकडे
इंग्लंडचा लॉ लागत नाही, तर शरियाचा लॉ लागतो. याला कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही आणि तिथून मिळणाऱ्या बेरोजगारांच्या, बेकारांच्या, निर्वासितांच्या भत्त्यावर जगत राहायचं आणि ती देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करत राहायची, राज्यव्यवस्थेला सतत आव्हान देत राहायचं, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करायचे. यामुळे पॅरिसमध्ये बॉम्बब्लास्ट झाले, फ्रान्समध्ये इतरत्र बॉम्बब्लास्ट झाले, जर्मनीमध्ये तेच घडतंय, फ्रान्स बेल्जियममध्ये तेच घडतंय. या सगळ्यापासून आपण काही शिकणार आहोत की नाही, हा खरा सवाल आहे. आणि आज मला आनंद होतोय की या देशात एक असं नेतृत्व आहे जे सकारात्मक आहे आणि जे या सगळ्या गोष्टीतनं शिकतं आणि त्यांनी एक कठोर पाऊल उचललं. आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की नेमकं या कायद्यामध्ये असं आहे काय ज्याच्यामुळे एवढा गदारोळ होतोय. मुळात पहिली गोष्ट, हा कायदा नवा नाही, यात नवीन असा कायदा पारित करण्यात आलेला नाही. मुळात जो आपल्याकडे नागरिक कायदा जो होता 1955चा होता, तो या संसदेने पारित केला होता. त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यात काही गोष्टींची भर घालण्यात आलेली आहे. कुठली भर घालण्यात आलेली आहे, तर आपले जे बाजूचे शेजारी देश आहेत, मग त्यात बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, या देशांमध्ये जे अल्पसंख्याक आहेत, मग ते अल्पसंख्याक कोण आहेत, मुसलमान आहेत का, तर अजिबात नाही. त्या देशामध्ये मुसलमान हे बहुसंख्य आहेत, कारण ती राष्ट्रच मुळात इस्लामिक राष्ट्र तसं जाहीर केलेलं आहे, त्यांच्या घटनेत तसं लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे तिकडे कोण अल्पसंख्याक आहेत, तर हिंदू आहेत, पारसी आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत. या सगळ्यांना तिकडे ज्या धार्मिक छळवणुकीला तोंड द्यावं लागलं, त्याच्याकरता ते या आपल्या देशामध्ये एक प्रकारे शरणार्थी आले, निर्वासित म्हणून आले. त्यांना 11 वर्ष राहायची अट होती, ती आता शिथिल होऊन 6 वर्षावर आलेली. त्यामुळे 2014च्या नंतर जी 31 डिसेंबर पर्यंत आलेली जी सगळे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठीच फक्त हा कायदा लागू आहे. स्वप्नीलजी, आपल्याकडे नागरिकत्व कशामुळे मिळतं, तर तुमचा आता भारतात जन्म झाला त्यामुळे तुम्ही भारताचे नागरिक आहात. तुमचे आई वडील जर भारतीय असतील आणि तुमचा बाहेरच्या देशात जन्म झालेला असेल, तर तुम्हाला नॅचरल यांनी सुद्धा इथे भारतीयत्व नागरिकत्व मिळू शकतं. किंवा एक विशिष्ट देशामध्ये तुम्ही विशिष्ट काळ राहिलात तर तुम्ही नोंदणीद्वारे त्या देशाचं नागरिकत्व मिळू शकतो. यातल्या कुठल्याही गोष्टीला समान नागरी कायद्याने कोणत्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही. त्यामुळे जन्म, वंश याची नोंदणी, त्यामुळे त्यांचं नागरिकत्व, त्यामुळे या देशात राहणारा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी आणि इतर कोणी, ज्यू असेल, काही असेल, यांच्यापैकी कोणालाही या कायद्यानं कोणताही धक्का लागलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. सीए वेगळं आणि एनआरसी वेगळं हे आपल्या माननीय गृहमंत्र्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. सीए आज ऍप्लिकेबल झालेला आहे. एनआरसी बद्दलचे त्याचे नियम काय असतील या संदर्भातले निर्णय आपल्याकडे व्हायचे आहेत. कुठलाही नवीन कायदा आला की त्याला एक विरोध होणारच आहे. जीएसटी आल्यानंतर आपल्याकडे केवढा विरोध करण्यात आला होता, परंतु आज जीएसटीचं कलेक्शन तुम्ही पाहताय जवळपास 2 लाख कोटीच्या आसपास गेलेलं आहे. आपल्याकडे बँकरप्सी कोड आलं त्याही वेळी आपल्याकडे खूप खडखड झाली होती, पण आज त्याच्यामुळे या देशात कर चुकवेगिरी करून, कर्ज बुडवेगिरी करून देशाला चुना लावून पळून जाणाऱ्यांची संख्या किती अत्यल्प किंवा नगण्य झाली किंवा शून्य झाली असं आपल्याला दिसेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फोन कल्चर दिल्लीहून जात आहे, अमुक एक याला वाचवा, अमुक त्याला उद्योगपतीला वाचवा, असं काही कल्चर आपल्याकडे आता नाहीये. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय. मध्यंतरी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली होती. महागाई वाढल्यानंतर सरकार काय करतं, तर सरकार साधारणतः करन्सी प्रिंट करतं आणि महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतं. त्यातून अर्थव्यवस्थेत वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपल्याकडे यापूर्वी असे प्रयोग झालेले आहेत, पण या सरकारने ते सोपं पाऊल उचललं नाही आणि त्यांनी त्या फेजवर मात करण्याकरता विविध उपाययोजना केली आणि कठोर उपायांनी त्याच्यावर त्यांनी मात केलेली आहे. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आले, आपल्याकडे आधार कार्ड आलं, तेव्हा हीच टीका करण्यात आली होती. पण या सगळ्यावर मात करून आज ई इकॉनॉमी ही प्रत्यक्ष इकॉनॉमीला एक प्रकारे मोठ्या प्रमाणात चालना देते, हे आपल्याला वस्तुस्थिती दिसते. त्यामुळे हा देश अधिक समर्थ आणि त्याहीपेक्षा सुद्धा सुरक्षित होण्याकरता जर सर्वात मोठी गरज कुठली असेल तर ती सीएची होती आणि सीएची गरज आज या इम्प्लिमेंटेशनच्या द्वारे पूर्ण झाली आहे. आता तो दुसरा भाग तुमचा आहे की याच्यावर एवढा गदारोळ कशा करताय. सीए ला गदारोळ हा फक्त आता विरोधी पक्ष करतायत असं नाही. सीए जेव्हा 2019 साली पारित करण्यात आलं त्यावेळेला शिवशंकर मेनन असतील, श्याम सरण असतील, आपल्याकडे मीरा बोरवणकर आहेत, या सगळ्यांनी
पत्र एक ड्राफ्ट केलं होतं आणि निवृत्त सनदी अधिकारी यांनी 106 लोकांनी पत्र लिहिलं होतं. म्हणजे याच्याबद्दलच्या ज्या गैरसमजुती आहेत त्या कुठच्या स्तरापर्यंत पोहोचल्यात हे आपण बघा. दलित आदिवासी यांनी कागदपत्र कुठून आणायची असा सवाल अरुंधती रॉय यांनी विचारला. त्यांची विचारसरणी आणि हे सगळं लक्षात घेता त्यांनी हा सवाल करणं स्वाभाविकच आहे. दुसरं काय ते म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे कोणताही राजकीय पर्याय आता शिल्लक नव्हता पश्चिम बंगालसाठी किंवा आसामसाठी, म्हणून अवघ्या देशाला हे करतायत आणि निवडणुकीच्या तोंडावर वेठीला धरतायत आणि निवडणुकीच्या तोंडावर एक प्रकारे मतांचं, हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा डाव आहे, अशाही प्रकारचा हे आहे. त्यामुळे सीए, एनआरसी आणि एनपीआर म्हणजे या देशाच्या सार्वभौमत्वाच्या छातीत खुपसल्या त्रिशूळ आहे असे एक चमत्कारिक उद्गार वृंदा करात यांनी देखील काढलेले आहेत. मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. नागरिकत्वाचे कायदे अगदी नेपाळ पासून अमेरिका, पाकिस्तान, श्रीलंका इथल्या कायद्याशी कम्पेअर करून बघा ना, मग तुम्हाला कळेल ना. आओ जाओ घर तुम्हाला, म्हणजे हा देश हा काही धर्मशाला नाहीये. मुळात हा प्रश्न राजकीय नाहीच आहे माझं मत. सीए इज नॉट ए पॉलिटिकल डिबेट. सीए हा नागरिक शास्त्राचा प्रश्न आहे, जो आपण शाळेत शिकलेलो होतो. त्या नागरिक शास्त्राच्या प्रश्नाला आपण एक राजकीय स्वरूप दिलेलं आहे. आणि ज्याला आता विरोध करतायत त्यांना मला प्रश्न असा आहे की संसदेत बहुसंख्येने म्हणजे जे सत्तारूढ आहेत त्या पक्षाकडे जेवढी मतं होती त्यापेक्षा जास्त मतांनी सीए पारित करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे अनेक पक्ष आहेत, त्या पक्षांनी देखील या कायद्याला समर्थन दिलेलं आहे. मग इतक्या प्रचंड बहुसंख्येनं पारित झालेला कायदा आम्ही जुमानणार नाही, आम्ही मानणार नाही अशी भूमिका घेणं हे कशाचं लक्षण आहे? मला शाहीनबागची आंदोलनं सगळी आठवत आहेत. अनेक ठिकाणी जाऊन शाहीनबाग त्यावेळेला स्वप्नीलजी कव्हर केली. ज्याने आयुष्यात कधी जनगणमन म्हणायला नकार दिलेला होता, ज्यांना राष्ट्रगीतच मान्य नव्हतं, राष्ट्रीय संकल्पनाच त्यांना मान्य नाही, युरोपियन आल्यानंतर आमच्याकडे राष्ट्रीय संकल्पना आली असं म्हणले, ती माणसं तिरंगा हातात घेऊन जनगणना म्हणत होती. बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली पवित्र राज्यघटना त्यांच्या हातात होती. राज्यघटनेत दिलेली तरतूद मात्र त्यांनी पायदळी तुडवलेली होती. या सगळ्यावर मात करून आज सीएची अंमलबजावणी जारी झाल्यानंतर काही किरकोळ प्रसंग वगळता या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं मोठं आंदोलन उभं राहिलं नाही किंवा उभं राहू शकत नाही. आंदोलन जीवी या देशात निष्प्रभ होत चाललेत. याचा अर्थ या देशानं विचारांची कूस बदललेली आहे असा याचा अर्थ आहे. अगदी याला एक विरोधकांचा जो आक्षेप आहे त्यालाच थोडस मी वेगळ्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतो. या 3 देशांमधल्या अल्पसंख्य समाजाला म्हणजे अल्पसंख्य धार्मिक धर्मांना घेतलं, त्याबरोबरच रोहिंगे आणि तमिळ श्रीलंकेतले यांना सीए मध्ये का नाही घेतलं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. रोहिंगे आणि तमिळ यांना घेतलं नाही याच्यावर अनेक वेळेला टीका झालेली आहे आणि त्याची उत्तरं वारंवार आपल्याकडे संसदेच्या पटलावर देखील दिलेली आहेत. सर्वप्रथम पाहिलं आपण असं गेलं पाहिजे की तमिळ जे आंदोलक होते, तमिळ भाषिक जे होते, त्यांचा जो प्रश्न होता तो प्रश्न हा पूर्णपणे वेगळा होता. त्याचा धार्मिक पर्सिक्युशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे धार्मिक विच्छेद म्हणतो, त्यापेक्षा सुद्धा तो खूप मोठ्या प्रमाणावर वांशिक विच्छेद या पातळीवर होता. हा त्यातला पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती श्रीलंकेमधली, त्यांची आर्थिक काय असेल ते दुरावस्था झालेली ते सोडून द्या, परंतु तिकडे आता वंश अशा प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत का, तर तशा प्रकारच्या गोष्टी आता तिकडे कुठेही घडत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तमिळ स्थलांतरितांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत. त्याला सीएशी जोडणं ही मला असं वाटतं की दिस इज स्ट्रेचिंग इट टू मच असं एक माझं स्पष्ट मत आहे. आता हे रोहिंगे कोण आहेत? तर रोहिंगे जे आहेत ते पूर्वीचं बर्मा ज्याला आपण म्हणतो, आत्ताचं म्यानमार आहे, त्या म्यानमार मधल्या रखाईन प्रांतातले हे सगळे रहिवासी आहेत. त्यांची संख्या साधारणतः 10 ते 12 लाखाच्या आसपास आहे. 1982 ला तिकडे सिटीजन कायद्याची जोरदार अंमलबजावणी झाली आणि त्या अंमलबजावणीने या रखाईन प्रांतातल्या रोहिंग्यांना त्या देशाचं नागरिकत्व नाकारण्यात आलं. त्यांच्या हालचालीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले.
मी हा सगळा इतिहास तुम्हाला का सांगतोय? लोकांना कळलं पाहिजे की याच्यात रोहिंग्या आणि तमिळ यांचा समावेश का करण्यात आलेला आहे. आता रोहिंग्या काय म्हणतायत? रोहिंग्या म्हणतायत की आम्ही म्यानमारचे मूळ रहिवासी आहोत. म्यानमार सरकार हे त्यांचा जो दावा आहे तो पूर्णपणे नाकारत आहे. त्यांना ते रोहिंग्या म्हणत नाहीयेत, ते बंगाली भाषा बोलतात. म्हणून म्यानमार सरकार म्हणतं तुम्ही बंगाली आहात. आणि 2014च्या मार्च पासून हे सगळं हा वर्डच त्यांनी बॅन केलाय बंगाली. इतक्या मोठ्या प्रमाणात तिकडे त्याचा तीव्र असंतोष आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्ष म्यानमारचं लष्कर आणि रोहिंग्या यांच्यामध्ये शस्त्रसज्ज असा एक प्रकारचा संघर्ष चालू आहे. आणि म्हणून डिसेंबर 2017 मध्ये जवळपास 6.5 लाख, आकडा लक्षात घ्या, 6.5 लाख हे निर्वासित आपल्याकडे आले. ही एक प्रकारे इट्स अ केस ऑफ जेनोसाइड अँड एथनिक क्लिन्सिंग इन माय ओपिनियन. ही सगळी लोक कोण आहेत? हे हिंदू प्रॅक्टिसेस करतात का? तर अजिबात नाही. दे आर प्रॅक्टिसिंग इस्लाम अँड दे आर प्रॅक्टिसिंग सुन्निझम. त्याचा एक छोटासा वर्ग आहे. तो छोटासा वर्ग हा हिंदू प्रॅक्टिसेस फॉलो करतो. आज मुद्दा तो नाहीये. मुद्दा असा आहे की आज या समाजाचा फक्त म्यानमार सरकारशी नाही तर स्थानिक बौद्ध समाजाशी पण तीव्र रक्तलांछित अशा प्रकारचा इतिहास आहे. आता ज्यांना नोबेल पारितोषिक शांततेचं मिळालं त्या बर्माच्या ज्या प्रमुख आहेत ऑंग सान स्यू की यांनी त्यांचं पालकत्व घ्यायला नकार दिलेला आहे. किरीन रिजिजूंनी त्या काळात जे संसदेमध्ये मंत्री होते त्यांनी संसदेत विधान केलं शेवटी की आम्हाला या सगळ्यांना परत पाठवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आमच्याकडे आज उपलब्ध नाहीये. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग हे भारतात कसे आले? तर म्यानमार मधला क्रायसिस आल्यानंतर ते प्रथम बांगलादेशात गेले. त्यांची संख्या तिकडे प्रचंड होती म्हणून त्यांनी त्यांचे दरवाजे बंद करून टाकले. त्यांनी त्यांचे दरवाजे बंद केल्यानंतर त्यांनी थायलंडमध्ये किंवा मलेशियामध्ये किंवा इंडोनेशियामध्ये पनाह म्हणजे ज्याला आपण शरण घ्यायचा प्रयत्न केला, तिथेही त्यांच्याकडे दरवाजे बंद करण्यात आले. खरं तर ते सगळे म्हणजे हे जे देश आहेत ते मुस्लिम देश आहेत. पण त्यांनी सुन्नी प्रॅक्टिसेस असताना या लोकांना आपल्या देशात सामावून घ्यायला नकार दिलेला आहे. शेवटी 2013 मध्ये या देशाच्या ईशान्य भागातून ते भारतात आले आणि भारतात सर्वत्र विखुरले. कुठे विखुरले? आसाममध्ये गेले, केरळमध्ये गेले, इथपर्यंत आसाममध्ये गेले, पण केरळपर्यंत पोहोचले, आंध्र प्रदेशापर्यंत पोहोचले, दिल्लीमध्ये आहेत, जम्मूमध्ये आहेत. हे स्ट्रॅटेजिक रित्या त्यांना कोणी वसवलं? या मागचं डिझाईन काय होतं? मग आता या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली. सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणतीही दखल द्यायला नकार दिला. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय कोर्टाने देखील अशा प्रकारे म्यानमार मधून या सर्व रोहिंग्यांना अशा प्रकारे बाहेर काढण्यात जे आलेलं आहे त्याच्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. ही त्याची झाली बॅकग्राऊंड आहे. आता दुसरा प्रश्न आहे तो तुमचा श्रीलंकन तमिळांचा जो आहे त्याच्यातनं साधारणतः 1.25 लाख लोक आपल्याकडे आलेली आहेत. कर्नाटकात ती 35-40 हजार आहेत आणि केरळमध्ये 10,000च्या आसपास मंडळी आहेत आणि बाकीची सगळी विखुरलेली आहे. आता इथे काय प्रश्न आला? 1948 साली भारतापासून श्रीलंकेचा लचका तोडण्यात आला आणि सिलोन, त्यावेळेचं सिलोन होतं, नंतर ते श्रीलंका झालं. श्रीलंकेचा सिटिझनशिप कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्येच मूळ अशी तरतूद होती की दॅट विल डिस्क्रिमिनेट तमिळ ऑफ साऊथ इंडियन ओरिजिन फ्रॉम द सिंहलीज. आता ह्याच्यामुळे काय झालं? त्या दोघांमधल्या संघर्षाला सुरुवात झाली. पुढे लाल बहादूर शास्त्रींनी याच्यामध्ये काही प्रमाणात नेगोशिएट करायचा प्रयत्न केला आणि मग त्यांच्यामध्ये आणि त्यावेळेचे जे राष्ट्रप्रमुख होते बंदर नायके यांच्यामध्ये एक करार करण्यात आला आणि त्या करार करण्यात आला, त्याची अंमलबजावणी झाली नाही झाली. परिणाम काय झाला? पुढच्या वर्षी 3 लाख तमिळ भाषिकांना श्रीलंकेनं हुसकून भारतात पुढे जातात. मग त्यांना न घरका न घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी तमिळ सरकार, त्या तमिळ भाषिकांनी तिथल्या सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. मग तिकडे वंशच्छेदाची एक फार मोठी चळवळ उभी राहिली, फार मोठं युद्ध उभं राहिलं. ते युद्ध धार्मिक प्रॉसिक्युशनचं होतं का, धार्मिक छळवणुकीचं होतं का? तर अजिबात नाही, वंश हे होतं. आता त्यातली जी मंडळी परत आली आहेत ती जी जुन्या पिढीतली मंडळी आहेत त्याच्यात पुन्हा एक भेद झालेला आहे. तो भेद असा आहे,
त्यांच्या ज्या छावण्या आहेत त्याच्यामध्ये गेल्यानंतर लक्षात येईल की त्यांना जुन्या पिढीत जे आहेत त्यांना परत जायचंय. आणि 90च्या दशकात जे त्यांची पुढची पिढी जन्मलेली आहे त्यांना भारत इज अ लँड ऑफ ड्रीम्स, लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी, लँड ऑफ प्रॉस्पेरिटी. त्यामुळे त्यांना भारतात राहायचंय. मला असं वाटतं दे शुड नॉट बी कंपेल्ड टू चूज व्हेअर दे शुड स्टे बाय एनी गव्हर्नमेंट. ही आत्ताची एक सम्यक भूमिका आहे. आता त्यात पुन्हा भेद आलेले आहेत. ते सगळे एकत्र आहेत का, होमोजिनियस आहेत का, तर स्वप्नीलजी नाही आहेत. जाफना मधले जे श्रीलंकन तमिळ आहेत ते म्हणतात आम्ही इतर तमिळींपेक्षा जरा वरचे आहोत. पूर्व भागातले म्हणजे कोलंबोचे तमिळ आहेत त्यांना ते आपल्यापेक्षा कनिष्ठ मानतात, त्यामुळे ते एकत्र नाहीये. आणि सर्वात शेवटचं म्हणजे तिथे चहाच्या लागवडीसाठी जे तमिळ नेलेले होते त्यांना आणखीन खालचे समजले जातात. पण आज श्रीलंकेतनं त्यांचे याचं प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे वंशामुळे त्यांना त्रास होतोय असं काही नाहीये. म्हणून रोहिंगे आणि श्रीलंकन तमिळ यांचा समावेश धार्मिक छळवणुकीखाली आलेले निर्वासित अथवा शरणार्थी म्हणून करण्यात आलेला नाही आणि ते कायद्याला धरून आहे. एक थोडा तांत्रिक आहे मुद्दा, तुम्ही तो अगदी सोपा करून सांगाल अशी अपेक्षा आहे. सीए मध्ये शरणार्थी आणि घुसखोर म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्थलांतरित, चांगला शब्द वापरायचा तर स्थलांतरित आणि घुसखोर, याचा फरक कसा केलाय, म्हणजे हे ओळखणार कसं? बरोबर आहे तुमचं. आपल्या देशाला तुम्ही एक लक्षात घ्या, फाळणीचा इतिहास आहे. मी फाळणीचा इतिहास जेव्हा विचाराल तेव्हा तो सगळा मी तुम्हाला नाही, फाळणीचा इतिहास पण तुम्ही याच्या बरोबरच सांगावा. फाळणी आणि सीएचं कसं नातं आहे. हा, आता जर तुम्ही फाळणी हा जर विषय घेतला तर ती एक भळावती जखम आहे भारताच्या भाळावर लिहिलेली. दुर्दैवाने त्यावेळी तसं आपल्याला करावं लागलं आणि भारताचे तुकडे झाले. तसे भारताचे असंख्य तुकडे झाले. म्यानमार हा आपला तुकडा झाला, श्रीलंका हा आपला तुकडा झाला, नेपाळ हा आपला तुकडा झाला, पाकिस्तान तुकडा झाला, बांगलादेश तुकडा झाला, अफगाणिस्तान तुकडा झाला. 15 ऑगस्ट 1947 ला शेवटचा तुकडा आपल्याकडे पडला आणि तो म्हणजे भारत पाक फाळणी झाली. 1971 ला बांगलादेशची निर्मिती झाली. अनेक प्रवाह या देशात आले आणि हे जे सगळे प्रवाह आले ना ते प्रवाह इथे सामावून गेले, ते या देशाचा भाग बनले. आता जे म्यानमार मध्ये आलेली लोक होती त्यांनी पुढे हिंदू वैष्णव धर्म स्वीकारला. तसंच आपल्याकडे शीख, जैन, बौद्ध सगळ्यांनीच या देशाच्या प्रगतीला, या देशाच्या शांततेला, समृद्धतेला हातभार लावला. एका प्रवाहानं मात्र इथल्या मातीला, इथल्या संस्कृतीला आपलं म्हटलं का असा प्रश्न आज 70-75 वर्षानंतर मला पडतो. खर तर फाळणीच्याच वेळेला सावरकरांचा अतिशय दूरदृष्टीने एक वाक्य होतं की धार्मिक ओळख श्रेष्ठ की राष्ट्रीय ओळख श्रेष्ठ, याचा फैसला आजच व्हायला हवा असं सावरकर म्हणायचे. आणि ते किती खरं होतं आणि त्याचा धोका काय होता ते आता आपल्याला जाणवतंय. एवढंच काय तर स्वातंत्र्याच्या युद्धातही हिंदू बहुल अशा स्वरूपाचं देशाचं स्वरूप असेल म्हणून एका गटानं मुसलमानांच्या स्वातंत्र्य युद्धात सुद्धा सहभाग घ्यायला नकार दिलेला होता किंवा ते दूर राहिले. हा धोका ओळखून महात्मा गांधींनी काय केलं, त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न, एक भोळा बाबडा प्रयत्न होता. आता खिलाफतला काय हवं होतं? खिलाफतला या देशाचं स्वातंत्र्य नको होतं. खिलाफतला इस्लामचं राज्य हवं होतं. त्यांची प्रायोरिटी, त्यांची मागणी, त्यांची प्राथमिकता ही इस्लामची होती, न की संविधानिक लोकशाहीची होती. तुम्ही हा फरक लक्षात घ्या आणि मग त्याची किंमत आपण पूर्णपणे मोजली. त्या चळवळीचं रूपांतर पुढे सेपरेट नेशन फॉर मुस्लिम विच देन इव्हेंच्युअली बिकेम द डिमांड फॉर पाकिस्तान. आता फाळणीच्या वेळची 2 महत्वाची सत्य आहे. त्यातलं पहिलं सत्य आहे की फाळणी, पाकिस्तानची निर्मिती ही धर्माच्याच आधारावर झालेली आहे. त्यावेळेला जिन्ना यांनी स्पष्टपणे सांगितलं की या देशातले जे अल्पसंख्याक असतील त्या अल्पसंख्याकांना इक्वल राईट्स दिले जातील. घडलं का हो तसं? जोगिंद्रनाथ मंडल अशा नावाचे तिकडे कायदा मंत्री होते. ते कायदा मंत्री शपथ घेतली आणि 1.5 वर्षातच त्यांना कळून चुकलं की इथे हिंदूंना अनन्वित अत्याचार होत आहेत आणि कोणत्याही प्रकारे अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण केलं जात नाही. म्हणून
त्यांनी भारतात शरणार्थी म्हणून आले. पुढे काही वर्षांनी त्यांचं निधन झालं. कायदा मंत्री असलेला माणूस, त्यांच्या निधनानंतर त्यांची नोंद काय झाली माहितीये? त्यांची नोंद निर्वासित म्हणून करण्यात आली. जर सीए अस्तित्वात आलं असतं तर त्यांच्या मृत्यूला भारतीय नागरिक अशी नोंद झाली असती. फाळणीच्या नंतर हे अत्याचार होऊ नयेत याचा अर्थ नेहरूंनी काहीच केलं असं नाही. त्यांनी लियाकतशी करार केला होता आणि तो लियाकतचा करार फेल जाईल हे सावरकरांनी यापूर्वी सांगितलं होतं. आणि त्याच्यात काय होतं नेहरू लियाकत करारामध्ये? नेहरू लियाकत करारामधली कलम अतिशय योग्य होती. सक्तीचं धर्मांतर होणार नाही, अल्पसंख्याकांचा आयोग नेमून त्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल, बळकावलेल्या जमिनी आणि स्त्रिया परत केल्या जातील आणि जी प्रॉपर्टी आहे ती विकायला परवानगी दिली जाईल. म्हणजे ज्याला ऑनरेबली तिकडे विकून परत यायचंय, इकडे यायचंय, त्यांना ती सवलत दिली जाईल, त्यांना हुसकावून नाही लावलं जाणार. आता त्या करारात तुम्ही एक लक्षात घ्या, धार्मिक अल्पसंख्याक असा उल्लेख आहे. धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे काय पाकिस्तानमध्ये? तर त्याचा अर्थ हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध असा आहे. यात मुसलमानांचा समावेश केला गेलेला नाही. त्यामुळे आज जे तोंड वर करून मागणी करतायत की या सीए मध्ये मुसलमान का नाही, तर तुम्ही पहिले विचार करा, अपने बाप जादो ने क्या लिखा था. त्यांनी देखील मुसलमान यांचा समावेश केलेला नाही. अर्थात त्या कराराचं सल्लास उल्लंघन झालं, मानवाधिकार पायदळी तुडवले गेले. शेवटी 1956 साली अगदी उघडपणे त्यांनी पाकिस्तान वॉज डिक्लेअर्ड एज अ इस्लामिक नेशन. जेनोसाइड, अक्षरशः तिकडे हिंदूंचं शिरकाण करण्यात आलं. तुम्हाला त्याची आकडेवारी जी संसदेत जाहीर झालेली आहे ती इतकी भीषण आहे, तुम्हाला सांगतो. 1947 साली भारतामध्ये 3 कोटी इतकी मुसलमानांची संख्या होती. आज 2011 साली त्यांची नोंदणी झालेली आहे आपल्याकडे. त्यानंतर 2021 आपल्याकडे अजून जनगणना झालेली नाही, ती या निवडणुकीनंतर आपल्याकडे होईल. परंतु तो जरी आधार मानला तरी 17.5 कोटी आहेत. 3 कोटीचे किती झाले? 17.5 कोटी. 9.8% होतात. आज 15% वर गेलात. त्याच काळामध्ये मुसलमानांची संख्या, हिंदूंची संख्या पाकिस्तानमध्ये 23% होती, ती 3% खाली आली. तेच बांगलादेशमध्ये घडलं. पाकिस्तानमध्ये 13% हिंदू होते, ती 1.5% आणून पोहोचली. बांगलादेशमध्ये 13% होते, ती 8.5% आणून पोहोचली. म्हणजे याचा अर्थ ते गायब झाले का? ते अशी अचानक एवढी मोठी लोकसंख्या मृत्युमुखी पडली का? नाही. आयदर त्यांना मारून टाकण्यात आलं किंवा त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करून त्यांना धार्मिक त्यांचा हे बदल करावा लागला. सुखाने नांदत असते तर हिंदूंची संख्या कमी झाली असती का? जे सुखाने नांदतात त्यांची लोकसंख्या कशी वाढते हे मुसलमानांच्या आकड्याकडे भारतामधलं बघा, मग तुम्हाला माझं म्हणणं पटेल की या देशातलं राष्ट्रपती पद असेल, या देशातल्या क्रिकेटचं नायकत्व असेल, बॉलिवूड मधलं नायकत्व असेल, हे सगळं त्यांना समान संधीने आम्ही दिलं. कोणत्याही प्रकारे त्याला आडकाठी केली नाही. याचा अर्थ आम्ही कृपा केली असं आम्हाला म्हणायचं नाहीये, परंतु वी आर फेअर. आपण सहिष्णू होतो म्हणूनच आम्ही हे स्वीकारलं. मग मुस्लिम मानसिकता काय आहे? ते या देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत का स्वप्नीलजी? एक शेवटचा मुद्दा मांडतो. या देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत का? अजूनही ओवैसी काय म्हणतात मला सांगा? पुलिस हटा दो, 2 दिन में दिखा देंगे, 15 मिनिट में दिखा देंगे. 70 वर्षानंतर ही भाषा आहे, ही माजुरी आहे. हे कशाचं निदर्शन आहे? कुठलंही आलं की लगेच जिहादची आळी द्यायची आणि हे सगळं व्हायचं. आणि हे आत्तापासून होत नाहीये. याच अत्याचारामुळे कंटाळून व्यथित होऊन श्यामाप्रसाद मुखर्जींनी नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये राजीनामा दिलेला होता. आणि हा सगळा नेहरू लियाकत करार अल्पजीवी ठरेल ही भविष्यवाणी जी श्यामाप्रसाद मुखर्जींनी आणि सावरकरांनी दिली होती ती खरी ठरलेली आहे. हा सगळा इतिहास आहे त्याचा. म्हणूनच तिथे जे धार्मिक छळणुकीला कंटाळी लोक आहेत त्यांनी जायचं कुठे मला सांगा? त्यांना अमेरिका नागरिकत्व देणार आहे का? त्यांना आपण काय प्रॉमिस केलं होतं की इफ यू आर सफरर वी विल ऍब्सॉर्ब यू. त्यावेळेच्या पार्लमेंटरी डिबेट्स काढून बघा. आम्ही प्रॉमिस केलेलं आहे त्यांना की आम्ही तुम्हाला स्वीकारू म्हणून. मग ते या देशात डिसेंबर 2014 पूर्वी आलेत आणि तुमच्याकडे भीक मागतायत की अरे मला माझ्या मातृभूमीचा एक पुत्र म्हणून स्वीकारा, पुत्री म्हणून स्वीकारा. आणि आम्ही सांगायचं आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही.
हे कोणतं आलं देशप्रेम? ही कोणती आली सहिष्णुता? हा खरा सवाल आहे. आणि सीएच्या मागची प्रेरणा आणि तळमळ ती आहे मित्र. मानसिकता हा विषय तुम्ही आता बोललात. मला एक मुसलमानांच्या मानसिकतेबाबत तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारायचा होता, म्हणून मी त्या मानसिकतेच्या वेळेला तुम्हाला मध्ये अडवायचा प्रयत्न केला. भारतीय मुसलमानांची मानसिकता आणि जगातल्या इतर मुसलमानांच्या मानसिकतेत तुम्ही कसा फरक करता? मुसलमानांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडतायत. याचं कारण आतापर्यंत जे विकास झाला, ज्या काही नागरी सुविधा देण्यात आल्या, ज्या काही मग ते जनधन अकाउंट असेल, पर्सनल लोन असतील, या सगळ्यामध्ये कुठेही डिस्क्रिमिनेशन, विषमता काही करण्यात आलेली नाही. शौचालय बांधणं असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, घर घर में जल असेल किंवा इलेक्ट्रिफिकेशन असेल, याच्यामध्ये कुठेही डिस्क्रिमिनेशन करण्यात आलेलं नाही. त्याच्यानंतर सर्वात मोठी गोष्ट काय घडली तर ट्रिपल तलाक. ट्रिपल तलाक रद्द करण्यात आला. त्याच्यावर प्रचंड मोठा गदारोळ करण्यात आला. कोणी त्याच्यावर त्याला विरोध केला, त्याची यादी जरा काढून बघा, ते पक्ष आणि त्यांच्या लॉयल्टीज काढून बघा. नुसतं इफ्तारी पार्टीला जायचं आणि डोक्यावर मुस्लिम कॅप घालायची म्हणजे मुसलमानचे सौहार्द करते आणि रक्षण करते नाही आहोत. त्यांच्यामधल्या अनिष्ट प्रथा रूढी रद्द करण्याकरता कठोर पावलं उचलणे म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आहे. नक्की त्यांना वर्षानुवर्ष असं अंधारात खितपत ठेवायचं त्या महिलांना. आज त्याचा परिणाम काय झालाय? मुस्लिम मुलींची शिकण्याची जी संख्या आहे ती मुस्लिम मुलांपेक्षा सुद्धा वाढलेली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आज मुस्लिम मुली मोठ्या संख्येनं ग्रॅज्युएट होत आहेत. सच्चर समितीचा अहवाल काही वर्षापूर्वी काय होता? त्यांनी सांगितलं एकूण मुलींच्या पैकी फक्त 4% मुली या ग्रॅज्युएट होतात, जे एनरोल होतात त्यातल्या. आणि मुसलमान हे बहुतांशीरित्या एक स्वतःची कॉलनी, कुठेही जा तुम्ही, कुठल्याही शहरात जा, तुम्हाला घेट्टो करून आलेले दिसतात. त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नसतं, सांडपाण्याची व्यवस्था नसते, एज्युकेशन नाहीये. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना, ज्याला आपण एक मिनियल जॉब्स म्हणजे अतिशय क्षुल्लक अशा जॉबवर जगावं लागतं. त्यामुळे रोजमर्रा की जिंदगी में पिस जाते हैं. रोज उठून अन्न मिळवलं तरच रात्रीचं अन्न खायचं, अशा परिस्थितीत त्यांना ठेवण्यामागे कोण आहेत मला सांगा? आणि जे मुसलमान निवडून येत आहेत ते सगळे वरच्या स्तरातले मुसलमान आहेत. म्हणजे खालचे 85% पसमंद आहेत, त्यांचे किती प्रतिनिधित्व आलेलं आहे मला सांगा? 0. आणि जे 15% आहेत त्यांचं प्रतिनिधित्व 90% वर गेलेलं आहे. म्हणजे हे किती विषमतेला आहे मला सांगा. आज पहिल्यांदा सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. आतापर्यंत काय केलं? मतांच्यासाठी त्यांचे लाड केले किंवा त्यांच्या देशविघातक कारवायांकडे दुर्लक्ष केलं. अल्पसंख्याकांचं लांगून चालन जसं चूक आहे ना, तसंच बहुसंख्याकांपासून त्यांना दूर ठेवणं हे देखील तितकंच दूर आहे, ते देखील तितकंच चूक आहे. या दोन्ही चुका या सरकारनं टाळल्या. आता काही ठिकाणी तुम्ही आता उदाहरण मला सांगाल, काही ठिकाणी गोष्टी वेगळ्या घडल्या असतील, पण ते पॉलिसी म्हणून, कायदा म्हणून घडल्या का? तर त्या तशा घडलेल्या नाहीयेत. पाकिस्तानमध्ये काय झालं मला सांगा? दीज वर नॉट इंडिव्हिज्युअल केसेस ऑफ एनी अत्याचार. उदाहरणार्थ, एखाद्या मुसलमानाकडनं जर एखाद्या हिंदूंची पाकिस्तानमध्ये हत्या झाली आणि त्यांनी सांगितलं की मी कन्व्हर्ट करायचा त्याला प्रयत्न करत होतो, त्या प्रयत्नात त्याची हत्या झाली तर त्याच्यावर केस दाखल केली जात नाही. एखाद्या मुसलमानांनी जर तुमच्यावर आरोप केला तिकडे हिंदूवर की यांनी कोरोनाचा अपमान केला, तर इतका गंभीर तो हे आहे की तो खोटा आहे हे सिद्ध करायची जबाबदारी तुमच्यावर असते. ज्याने आरोप केलाय त्याच्यावर नाही येते. म्हणजे बघा तुम्ही किती वन साइडेड त्यांचे कायदे आहेत ते. आपल्याकडे असा एक तरी कायदा आहे का मला सांगा? काही ठिकाणी प्रशासनातला दुजाभाव, मुस्लिम नेत्यांची तात्कालिक तिथे जी मुक्ताफळं आहेत किंवा भगवा धारण केलेले सो कॉल्ड जे स्वयंघोषित नेते आहेत धर्मांध, त्यांची भडकाऊ भाषणं आणि काही कृत्य असतील, त्याच्यामुळे काही ठिकाणी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न झालेला असेल. पण परंतु प्रशासनिक पातळीवर मुसलमानांपर्यंत आपल्या सुधारणा पोचू नयेत असं कोणी केलेलं आहे का? तर असं कोणीही केलेलं नाही. 2014 आणि 2019 या 2 लोकसभेच्या निकालांनी एक मेसेज क्लिअर असा दिलेला आहे की मेजॉरिटी कॅन बी अचीव्ड विदाउट अपीजमेंट ऑफ मायनॉरिटी. अल्पसंख्याकांच्या लांगुल चालना व्यतिरिक्त
या देशाची सत्ता हस्तगत करता येते. मला सांगा तुम्ही, एक दुसरा मला प्रश्न आहे, तुर्कस्तानामधला जो मुसलमान आहे त्याला तुर्की मुसलमान म्हणतात, अरबस्तानातला जो मुसलमान आहे त्याला अरबी मुसलमान म्हणतात. मग हिंदुस्थानातल्या मुसलमानांना आपण काय म्हणणार आहोत, याचा विचार त्या मुसलमानांनी करायची गरज आहे. आता जागतिक पातळीवर त्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता काय आहे? आज मला सांगा, लेबनॉन इट वॉज पॅराडाईज, एक स्वर्ग होता, ख्रिश्चन डॉमिनेटेड होता, सुखानं राज्य करत होते, अतिशय मॉडर्न आधुनिक मल्टीकल्चरल अशा प्रकारचा देश होता. त्यांनी ओपन बॉर्डर पॉलिसी ठेवली, आओ जाओ घर तुम्हाला, कोणी या आणि राहा, आणि दे वॉन्टेड टू शेअर देअर ओपननेस विथ एव्हरीबडी. त्याच्यामुळे काय झालं, एक प्रकारे त्यांची वाढ झाली. अरब जगतातलं सर्वात वेगानं वाढणारं राष्ट्र म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. दॅट वॉज वन्स इट वॉज डब्ड ॲज पॅरिस ऑफ ईस्ट. इतकी त्यांची सौंदर्य त्यांच्याकडे सगळं उभं केलेलं होतं त्यांनी. पण 1940च्या दशकात त्यांना स्वातंत्र्य मिळालं. 1965 पासून या ओपन डोअर पॉलिसीनी मुस्लिम घुसखोर यायला लागले, पुढे मुस्लिम मेजॉरिटी झाले. त्या मेजॉरिटीनी तिकडे मग एक प्रकारे ख्रिश्चनांच्या विरुद्ध जिहाद पत्करला. 1975 पासून जूनचं शिरकाण करण्यात आलं. आणि आज लेबनॉनची अवस्था मला काय आहे मला सांगा, एक दिवस जात नाही बॉम्ब ब्लास्टशिवाय. तिथला मूळ नागरिक हा तिकडे आता जीव मुठीत धरून राहतो. हीच गोष्ट फ्रान्स आणि जर्मनीमध्ये होतीये. मला सांगा, सय्यद अहमद खान यांना मानणारा वर्ग मुसलमानांमध्ये मोठा आहे, त्याचा आवाज का बरं आज दबलेला आहे? त्याला स्वतःचा सुधारणावादी स्वर या देशात का बरं मांडता येत नाही? जरा काही झालं की मानवाधिकाराच्या गोष्टी आपल्याकडे केल्या जातात. मग 19 जानेवारी 1990 काश्मीरमध्ये जे लाखो हिंदू तिथून पळवले गेले, दहशतीखाली त्यांना हटवून देण्यात आलं, मुली आणि प्रॉपर्टी इथे ठेवून जा असं सांगण्यात आलं, बेघर केलं गेलं, कत्ली केल्या गेल्या, त्याच्याविषयी आजपर्यंत कोणीच का बोललं नाही. परंतु जो आधुनिक काळात जन्माला आलेला मुसलमान आहे त्या सगळ्याला हे कळतंय की ट्रिपल तलाक हे अतिशय चांगलं आहे. ते शरीयत जान से प्यारी या घोषणेच्या मागे उभं राहताना दिसत नाही आहेत. त्यामुळे आज सीएए अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मुस्लिम तरुण रस्त्यावर आलेत आणि त्यांनी काही फार मोठी काही गोष्टी केलेल्या आहेत हे काही दिसत नाहीये. अर्थात तसा प्रयत्न झाला. अहमद बुखारी जामा मशिदीचे, किंवा मौलाना मदानी जे उलेमाचे प्रमुख आहेत, किंवा सय्यद चिश्ती जे अजमेर दर्ग्याचे प्रमुख आहेत, किंवा कल्बे जवाद हे शिया पंथाचे जे प्रमुख आहेत, त्यांनी घाबरू नका असं आवाहन केलेलं होतं. परंतु मागच्या वेळा त्याला काही प्रतिसाद फारसा मिळालेला नव्हता. यावेळी मात्र तसं आवाहन न करता सुद्धा मुस्लिम हळूहळू या देशाच्या मुख्य प्रवाहात येताना आपल्याला दिसत आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, डेव्हिड कॅमेरून हे फार मोठे विचारवंत आहेत. त्यांनी अलीकडच्या काळात एक फार सुंदर विधान केलंय आणि त्यांनी सांगितलं, युरोप हॅज पेड ट्रिमेंडस प्राइस फॉर देअर मल्टीकल्चरलिझम. गॉर्डन ब्राउन यांनी तर आता सांगितलंय की ब्रिटन ही मुस्लिम दहशतवादाची आर्थिक राजधानी झालेली आहे. हे सगळं किती भयानक आहे मित्र, मला सांगा. या सगळ्याला आळा घालण्याकरता जर आपल्याकडे आम्ही सीए आणलं तर काय चुकलं? आज ब्रिटन मधल्या तुरुंगात असलेले 1/3 हे मुसलमान आहेत आणि फुकटात खात आहेत सगळं. ब्रिटिश शाळांमध्ये आज इस्लामची हिस्ट्री शिकवण्याकरता गन पॉइंटवर इतिहास बदलला जातोय. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आणि ब्रिटिशच्या मुलांना सुद्धा इस्लाम इतिहास त्यांना करायला रावलेला जातोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही काळाची गरज होती आणि ती पूर्ण झालेली आहे. ही मुस्लिम मानसिकते जागतिक आणि स्थानिक पातळीवरची. एक लोकसभा निवडणूक तोंडावर असताना हा निर्णय भाजपाच्या फायद्याचा होईल की या अल्पसंख्य समाजात एक वेगळा सूर पसरवून विरोधकांची जी आत्ताची भूमिका आहे ती त्यांचा फायदा घेण्याचा एक प्रयत्न करते का? हा म्हणजे लोकसभा निवडणूक समोर ठेवून सीएचा वापर दोन्ही बाजूनी कसा होऊ शकतो? मला असं वाटतं की सीए कम्युनिकेट तुम्ही कसं करताय याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. अशासारखे असंख्य कार्यक्रम जर हिंदी उर्दू भाषेमध्ये करण्यात आले आणि तिथे मुसलमानांना समोर बसवून जर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हारा बाल भी बाका नहीं हो सकता, जर हिंदू का बाल नहीं बाका हो रहा है तो मुसलमान का भी नहीं होगा,
तो तुम्हें डरने की कोई आवश्यकता नहीं है. तुमको कोई देश से खडे देगा नाही. काय काय वाटेल ते पसरवलं जातंय की तुमच्या मशिदी पाडल्या जातील, तुमचे बुरखे फाडले जातील, तुमच्या डोक्यावर टोप्या घालता येणार नाहीत, तुम्हाला नमाज पडता येणार नाही. काय वाटेल ते सांगितलं जातंय. हे सगळं खोटं आहे. धार्मिक स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारची आच येणार नाही हे त्यांच्यापर्यंत कम्युनिकेट केलेलं आहे. कम्युनिकेट करायची गरज आहे. आणि जे भारताच्या इतर देशांमधले मुसलमान आहेत त्यांना या देशात प्रवेश मिळणार नाही का? अजिबात नाही. त्यांना प्रवेश मिळणार आहे. दे शुड अप्लाय थ्रू द नॉर्मल प्रोसिजर अँड दे विल गेट इट. कशातही बदल झालेला नाही. फक्त 55च्या कायद्यामध्ये काही तरतुदी ऍड केल्या गेलेल्या आहेत. हे जर कम्युनिकेट झालं तर ते निश्चित फायदेशीर होणार आहे. टायमिंग बद्दल म्हणाल तर त्यापेक्षा माझं म्हणणं आहे तुम्ही टायमिंग पेक्षा सुद्धा सीएच्या तत्वाला विरोध आहे का हे सांगा. ममता बॅनर्जींनी सांगावं सीएच्या तत्वाला विरोध आहे. केजरीवालनी सांगावं तत्वाला विरोध आहे. केसीआरनी सांगावं तत्वाला विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगावं तत्वाला विरोध आहे का? तर त्यांचाही तत्वाला विरोध नसणार आहे. उद्धव ठाकरेंनी देखील त्याचं पूर्वी स्वागत केलं होतं. आताची राजकीय परिस्थिती थोडी वेळ असल्यामुळे त्यांनी त्यांचं मत पुन्हा व्यक्त करावं. जाता जाता संपता आता एक महत्वाचा तुमच्याकडून आहे. गांधींनी सीए बद्दल काय म्हटलं होतं हे आपल्याकडे फार महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे काय माहितीये का, कुठल्याही विषयावर जर काही उत्तर द्यायचं असेल आणि कोणाचं तोंड गप्प करायचं असेल तर गांधी हे समोर दाखवले जातात. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की गांधींची नोट दाखवली की अनेक कामं होतात असा त्याचा एक श्लेष अर्थ आहे. पण तो आपण सोडून देऊया. महात्मा गांधी यांनी याचा धोका फार पूर्वी ओळखलेला होता. 1906 लक्षात घे मित्रा, आपल्याकडे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली आणि निव्वळ मुसलमानांच्या साठीच त्याची स्थापना झाली होती. आणि त्यांनी मग मुसलमानांसाठी वेगळे मतदारसंघ मागितले, ते त्यांना देण्यात आले. मग त्यांनी मुस्लिम प्रतिनिधींची मागणी केली, ती त्यांना देण्यात आली. 1909 ब्रिटिश पार्लमेंटनी एक बिल पास केलं, इंडियन काउन्सिल ऍक्ट. त्या ऍक्टचा जर मसुदा तुम्ही पाहिलात ना तर 1909 सालीच या मागण्यांमुळे या देशाच्या फाळणीला अप्रत्यक्षरित्या सुरुवात झाली होती. तिथं बीज रोवली गेली होती. पुढे काय झालं, 1946 आपल्याकडे 17 प्रांतांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आणि मुस्लिम लीग ही प्रामुख्यानं फक्त मुस्लिम इलाक्यात निवडून आली. आपण अशा प्रकारे निवडून येतोय असा कॉन्फिडन्स आल्यानंतर त्यांनी जोरदारपणे एकच मागणी केली आणि ती म्हणजे सेपरेट नेशन फॉर मुस्लिम. आणि मग त्याला पुढे जिन्नांनी हवा दिली आणि आपण त्या सगळी गोष्ट जाणता की 47ला या देशाची फाळणी झाली. त्यावेळेला काय झालं, मुस्लिम धर्मियांसाठी कुठलं राष्ट्र होतं तर त्यांच्यासाठी पाकिस्तान हे राष्ट्र होतं. त्यावेळी हे राष्ट्र हिंदूंचं आहे हे जर अधोरेखित झालं असतं तर अनेक प्रश्न सुटले असते, जे सावरकरांनी त्याही वेळी सांगितलेलं होतं. आता पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार होणार हे तर उघडच होतं. कारण मुळातच त्यांनी फक्त कुराण, शरिया आणि सुन्नी पद्धतीनं कारभार चालेल असं सांगितलेलं होतं आणि तिकडे नरसंहाराला सुरुवात झाली. या नरसंहारानंतर महात्मा गांधी व्यथित झाले आणि त्यांना कळून चुकलं की व्हॉट ब्लंडर हॅज हॅपन्ड इन दिस. त्यांच्या भाषणाचं एक पुस्तक आहे, दिल्ली डायरी या नावाचं. 25 सप्टेंबर 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 महिना आणि 2 दिवसांनी त्या पुस्तकात त्यांच्या भाषणातला काही भाग उद्धृत केलाय. तो पान क्रमांक 35 वर आहे. तो आज मी तुमच्यासाठी मुद्दाम वाचून दाखवतो आणि तो असा आहे, टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ हिंदूज अँड सिख्स इन पाकिस्तान इज द ड्युटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बट फॉर गव्हर्नमेंट शुड बी गिव्हन फ्री हँड अँड शुड रिसीव्ह फुल अँड सिन्सिअर कॉपरेशन ऑफ एव्हरी इंडियन. काय म्हणतात गांधीजी, पाकिस्तान मधले जे हिंदू आणि शीख आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय सरकारची आहे, पाकिस्तान मधल्या. लक्षात घ्या तुम्ही, हे महात्मा गांधी सांगतायत. आणि त्याकरता या सरकारला एक मोकळीक आणि पूर्ण समर्थन देणं आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. मला सांगा, सहज आता आठवलं म्हणून सांगतो, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ही जी विश्व कल्याणाची प्रार्थना आपल्याकडे आहे किंवा पसायदान आपल्याकडे आहे, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, असं एक काव्य मला पाकिस्तानमध्ये दाखवावं. असं एक काव्य त्यांनी पैदा केलं का? कारण जो सोच में ही नहीं है वो कैसे आ सकता है.
पुढे गांधीजी असं म्हणतात, पान क्रमांक 39 वर त्याचा उल्लेख आहे. 26 सप्टेंबरच्या आपल्या प्रवचनात ते म्हणतात, इफ देयर वॉज नो अदर वे ऑफ सिक्युरिंग जस्टिस फ्रॉम पाकिस्तान, इफ पाकिस्तान इज पर्सिस्टंटली रिफ्यूज टू सी इट्स प्रूव्ड एरर, continued to minimize it, the Indian government would have to go to war against it. हे महात्मा गांधींचे उद्गार आहेत, लक्षात घ्या. अहिंसा के पुजारी के उद्गार आहेत. वी डिड नथिंग, आम्ही काही केलं नाही 1973 पर्यंत. पाकिस्तान त्यावेळेला इस्लामिक स्टेट म्हणून डिक्लेअर केलं गेलं, त्यावेळी आम्ही काही केलं गेलेलं नाही. त्यामुळे जे आज आम्ही करतोय ते एक प्रकारे गांधींच्या आणि आंबेडकरांच्या स्वप्नाची पूर्तता आहे आणि सावरकरांनी दिलेल्या सल्ल्याचं एक प्रकारे न ऐकल्याचं परिमार्जन आहे. कारण यांना हे जे काही घडणार होतं त्याचं अॅक्युरेट एस्टिमेशन होतं. त्यामुळे महात्मा गांधींना मिसकोट करणं आपण सोडूया. मला एकच प्रश्न आहे आज, जे महात्मा गांधीला कोट करतात त्याला माझा एकच प्रश्न आहे, आज महात्मा गांधी असते तर काय शाहीनबाग समोर त्यांनी आरत्या ओवाळल्या असत्या, वैष्णव जन तो तेणे कहिये पीड पराई जाणे रे? हे शाहीनबाग महात्मा गांधींच्या विचाराचं निदर्शक आहे का? मला असं वाटतं समान नागरी कायदा हे आधुनिक भारताच्या निर्मितीचा पायाचा शिलालेख आहे, ज्याच्यावर उद्याचा समर्थ भारत उभा राहणार आहे. अगदी फक्त एकच अगदी जाता जाता 31 डिसेंबर कट ऑफ का आहे या कायद्याचं? बरोबर आहे, 31 डिसेंबर ही कट ऑफ असण्याचं कारणच अतिशय सरळ आहे. कारण त्या दिवसापासून जे आलेले, त्या दिवसाच्या आधी जे आलेले आहेत त्याचा आम्ही स्वीकार करणार आहोत. याचा अर्थ नंतर आलेल्यांना आम्ही स्वीकार करणार आहोत असं नाहीये, पण त्यांच्यासाठी प्रोसिजर वेगळी असणार आहे. कुठेतरी तुम्हाला एक कट ऑफ ठेवावी लागणार आहे. त्यामुळे ती तारीख ठरवली इतकंच आहे. याचा अर्थ त्याच्या आधी नंतरच्या आलेल्यांना आम्ही हिंदूंना आम्ही आमचं म्हणणार नाही, पारशांना आम्ही आमचं म्हणणार नाही, असं काही नाहीये. उनके लिए प्रोसिजर अलग होगा, उतना ही है. इट हैज टू एंड समवेयर, नो, देयर हैज टू बी सम डेट. लॉ कॅनॉट बी एंडलेस. ठीक आहे, थोडक्यात तुम्ही खूप साध्या सोप्या भाषेत आणि हा अत्यंत सोप्या पद्धतीने समजावण्याचा जो प्रयत्न केला हा सर्वांना आवडला असेलच. आणि मला आशा आहे की सीए संदर्भातल्या सगळ्या गैरसमजातून आपण बऱ्यापैकी बाहेर पडू. आणि विशेषतः विरोधकांना एक आव्हान, बाकी कोणाचं नाही पण गांधींचं तरी ऐका आणि राजकारणापासून या सगळ्या प्रश्नांना दूर ठेवा. देश आधी असू दे, एवढी एक विनंती. धन्यवाद.